राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे आपल्यासोबत आहेत. सर, मला सांगाल की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्रात सोडवला पाहिजे, दिल्लीमध्ये सोडले असं शरद पवार म्हणतात. शरद पवार एवढे दिवस दिल्लीमध्ये होते, महाराष्ट्रामध्ये होते, त्यांनी का नाही सोडवला? तिथं मराठ्यांना आरक्षण देऊ नये असं बोलणारे शरद पवार होते. शालिनीताई पाटलांनी तर एवढे दिवसपर्यंत संघर्ष केला होता आणि अण्णासाहेब पाटलांना तर शहीदत्व पत्करावं लागलं, पण तेव्हा शरद पवारांना घाम नाही फुटला. आता शरद पवारांना मराठा आरक्षण द्यायचं नाही आहे, पण मराठ्यांना कुणब्यांना समरमित करायचं आहे. जाती जातीमध्ये भांडणं लावायची आहे, नॅरेटिव्ह तयार करायचं आहे देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध, आणि नॅरेटिव्ह तयार करायचं आहे. त्यामुळं ते अशी गोष्टी करतात. त्यांनी तर सिरियली क्रोनॉलॉजिकली पहिल्यांदा मनोज जरांगेला अंगावर सोडलं. मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसावर गलिच्छ शब्दामध्ये शिव्या द्यायला लागला. त्याच्यानंतर त्या श्याम मानवला सोडलं, शेठजी भटजी त्याच्या तोंडातून वदवून घेतलं, अनिल देशमुखाला सोडलं, कट केला म्हणून सांगायला लावलं. कारण की शरद पवारांचं जे खुरापती डोकं आहे, त्यांना माहीत आहे की देवेंद्र फडणवीसांनी मराठ्याला आरक्षण दिलं होतं, मराठ्याचं आरक्षण टिकवलं होतं, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं होतं, आणि मराठ्याच्या पोरांना नोकऱ्याही मिळाल्या होत्या. एवढंच नाही तर यांच्या सरकारने आरक्षण गमावल्यानंतर, मुका मोर्चा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेच्या सरकारने आरक्षण गमावल्यानंतर पुन्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये आले तेव्हा पुन्हा आरक्षण दिलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने. पण हे क्रेडिटही मिळू द्यायचं नाही आहे, आणि म्हणून मनोज जरांगेंना सोडलं. मनोज जरांगेंना काय सांगितलं की सगळे मराठा कुणब्यांमध्ये आले पाहिजे, सगळ्या सोयऱ्यांना मिळालं पाहिजे. सगळ्यांना मिळू शकेल ना. माझ्या भावाला आमच्या 7/12वर आमच्या गोठ्याच्या खरेदीवर कुणबी लिहिलेलं आहे, तर माझ्या भावालाही मिळते, माझ्या बहिणीलाही मिळते, माझ्या चुलत भावालाही मिळते, कारण आम्ही सगळे आहो. पण माझं लग्न ज्या मुलीशी झालं तिच्या बापाला तिच्या भावाला कसं मिळेल, सोयऱ्यांना कसं मिळेल? कोणीतरी देऊ शकतं का? शरद पवार तरी देऊ शकतात का? नाना पटोले देऊ शकतात का? उद्धव ठाकरे देऊ शकतात का? मनोज जरांगेंनी लिहून आणावं की हे सत्तेत आले तर आम्ही देऊ म्हणून. आणि म्हणून स्वतः काही करायचं नाही, जे होतं आहे त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा. जे अशक्य आहे, जे घटनेमध्ये बसूच शकत नाही, जे कोर्टामध्ये टिकूच शकत नाही, तसं मनोज जरांगेला मागायला लावायचं, संपूर्ण मराठा समाजाला संभ्रमित करायला लावायचं. आणि ही पूर्ण चाल संपूर्णतः बहुजन समाजाला देवेंद्र फडणवीसांपासून दूर करण्याचं कटकारस्थान हे शरद पवार साहेब करतात आहे. आणि त्यातलाच हा भाग आहे की केंद्रात का नाही केलं. हे कृषी मंत्री होते तेव्हा काय निद्रावस्थेत होते? हे होते ना केंद्रात, अतिशय पॉवरफुल मंत्री होते ना. मला वाटते संरक्षण मंत्री होते, कृषी मंत्री होते, म्हणजे काही साधी पोस्ट होती का? मग का नाही केलं तेव्हा? एकीकडे जरांगे आता 288 जागा लढणार आहे आणि दुसरीकडे तिने टीकाही केली आहे फडणवीसांवर. खरंच लढलं पाहिजे, खरंच लढलं पाहिजे. आणि लढून म्हणजे माहीत पडेल की एक समाज नाही तर सगळे समाज लागत असतात. सर्वसमावेशक व्हावं लागतं कोणत्याही नेत्याला. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त मराठा नाही तर 18 पगड जातीच्या सगळ्या मावळ्यांना एकत्र केलं. तेव्हा कुठे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जर मानत असेल तर खरोखर उतरायला पाहिजे. नुसतं बोलून उपयोग नाही, उतरायला पाहिजे. आणि किती लोक पाठीमागे आहे हेही माहीत होऊन जाईल. एकीकडे त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे, त्याचा अजेंडाच एकच आहे हो, फडणवीसांवर टीका करायची. ती का करायची? फडणवीसाचं करप्शनमध्ये सापडत नाही, कोणत्या स्कॅन्डलमध्ये सापडत नाही, कोणत्या स्कॅममध्ये सापडत नाही, कोणाचं वाईट केल्याचं कोणी तक्रार करत नाही. मग फडणवीसांवर टीका करण्यासाठी एकच गोष्ट आहे की जन्मानं फडणवीस ब्राह्मण आहे आणि म्हणून ब्राह्मणावर टीका करायची, म्हणून फडणवीसावर टीका करायची.
फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून टीका करायची हा एकमेव अजेंडा आहे, एकमेव अजेंडा. जर त्या सरकारमध्ये अजितदादा पवारही आहे, एकनाथ शिंदे आहे, त्यांच्यावर का नाही टीका करत? असं म्हटलं जाते की सगळे सोयऱ्याचा वायदा सरकारने जरांगेंनाच केला आहे. मला नाही वाटत, कारण का तसा जर वायदा केला असता तर मग मराठ्याचं आरक्षण विधानसभेमध्ये का मंजूर केलं असतं? आणि कोणीही नाही करू शकत हो, सगळ्यांना देऊ शकेल, सगळ्यांना तर आपोआपच मिळते. माझ्या रक्ताचा भाऊ बहीण आहे त्याला तर मिळणारच आहे. माझ्याजवळ जर का एक प्रूफ असेल, TC असेल, जन्मतारखेचा दाखला असेल, जन्माचं प्रमाणपत्र असेल, 7/12 असेल, गोठा खरेदी केला असेल, कुणबी लिहिलं असेल तर त्याला मिळणारच आहे, तो त्याचा हक्कच आहे. पण याचा अर्थ सोयरा म्हणजे माझ्या मामाला मिळेल किंवा माझ्या आईकडच्या लोकांना मिळेल हे कसं शक्य आहे? शक्यच नाही. ते कधीही घटनेतही बसणार नाही, कोर्टातही टिकणार नाही. पण लोकांना संभ्रमित करण्यासाठी हे चांगल्या तऱ्हेनं वापरू शकते. पण लोक काही दिवस संभ्रमित होतील आणि जेव्हा लोकांना हे समजेल की हा नुसता फसवतोय तेव्हा लोक मोठ्या ताकदीनं उलटतील याच्यावर. एकीकडे शरद पवारांनी अमित शहावर टीका केली आहे. ते म्हणाले की बाबा तडीपार आरोपी त्यांनी आता गृहमंत्री केला आहे. ते सोडा हो, कारण का शरद पवारांना खरं म्हणजे टीका करण्याचं कोणतंच नीतिमत्ता नैतिक बळ नाही आहे. कारण की अमित शहा साहेबांनी तर तेव्हाच सांगितलं की सगळ्या भ्रष्टाचाराला संस्थागत करण्याचा एकमेव माणूस असेल तर शरद पवार साहेब आहे. त्यांनी आपल्यावर लागलेला हा कलंक धुवून टाकला पाहिजे. आणि शरद पवार साहेबांना आता जसं लोकसभेमध्ये फेक नेरेटिव्ह पसरवला तसा फेक नेरेटिव्ह पसरवण्यासाठी स्वतः नाही पण कठपुतल्या सोडणं, नाचवणं सुरू केलेलं आहे आणि त्यातला तो प्रकार आहे. एकीकडे शरद पवारांनी कटपुटल्या नाचवण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं असल्याचं या ठिकाणी अनिल बोंडे म्हणाले आहेत. कॅमेरामन अनिकेतसह गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.